उन्हाळा असो, पावसाळा असो या हिवाळा, सगळ्याच ऋतूमध्ये ही पालक डाळ खूप टेस्टी लागते. तयार झाल्यावर तिचा रंग, चव बघूनच लक्षात येते की ही भाजी एकदम मस्त झाली आहे. बऱ्याच वेळा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. अशा वेळी ही डाळ पालक अगदी झटपट तयार होते. नुसत्या गरम भातासोबत खायलाही ही खूपच छान लागते. पालक म्हटलं की लहान मुलांना सहसा आवडत नाही आणि काही मोठ्यांनाही तो फारसा पसंत पडत नाही. पण डाळ मात्र सगळ्यांनाच आवडते. म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी चविष्ट आणि पौष्टिक पालक डाळ कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर भात आणि पाण्याचं योग्य प्रमाण काय असावं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. बऱ्याचदा आपण भात शिजवताना पाणी जास्त घेतो आणि त्यामुळे भात चिकट होतो. आणि किती तांदळासाठी किती पाणी घ्यावं हे आज आपण सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे तुमचा भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत होतो. तर आता लगेचच ही चविष्ट डाळ पालक कशी बनवायची ते पाहूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम पालक डाळ बनवण्यासाठी आपण डाळी भिजत ठेवूया. इथे मी एक छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मूग डाळ, त्याच वाटीने अर्धी वाटी मसूर डाळ आणि 1 चमचा चणा डाळ. या डाळीमध्ये भरपूर पाणी घालून त्या 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. बघा, या पाण्यात आपल्याला कचरा आणि पावडर दिसते. डाळी साठवताना त्यावर थोडी पावडर असू शकते, म्हणून डाळी नेहमी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. नंतर यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून ही डाळ 15 मिनिटं बाजूला ठेवायची आहे. डाळ आपण भिजत ठेवली आहे. आता तांदूळही भिजत ठेवूया. त्यासाठी किचनमधलं कुठलंही एक भांडं मापासाठी घ्यायचं आहे. इथे मी एक छोटीशी वाटी घेतली आहे. या वाटीने तांदूळ मोजून घेऊया. कधीही तांदूळ मोजूनच घ्या, म्हणजे पाण्याचं प्रमाण अचूक समजते. इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे. यामुळे भात छान दिसतो आणि खायलाही छान लागतो. आता तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या पद्धतीने हलके चोळून तांदूळ धुवून घ्या. आज भात मी 4 माणसासाठी बनवत आहे. प्रत्येकासाठी 1 वाटीप्रमाणे मी 4 माणसांसाठी 4 वाट्या तांदूळ घेतले आहे. तुम्हाला भात किती माणसासाठी बनवायचा आहे त्यानुसार एक छोटी वाटी मापासाठी घ्या आणि प्रत्येकासाठी 1 वाटी या प्रमाणात तांदूळ मोजून घ्या, म्हणजे भात शिल्लक राहणार नाही आणि वाया जाणार नाही. भिजवून ठेवलेली डाळ तांदूळ आपण 20 मिनिटांनंतर पाहत आहोत आणि डाळ छान भिजली आहे आणि तांदूळही छान भिजले आहेत. आता सर्वप्रथम कुकर घ्यायचा आणि भिजवलेली डाळ पाण्यासकट कुकरमध्ये घालायची. त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालायचा. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी काढायची. डाळ आधीच आपण भिजवून घेतली आहे, त्यामुळे लवकर शिजते. डाळ शिजत असतानाच भातही शिजवून घेऊया. इथे मी गॅसवर एक मोठी कढई ठेवली आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते तीच वाटी मी इथे पाण्यासाठी वापरत आहे. आपण 4 वाट्या तांदूळ घेतलं होतं, त्यासाठी आता 8 वाट्या पाणी घेणार आहोत, म्हणजेच तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. नंतर यामध्ये तांदूळ घालायचा आहे. पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये भिजवलेलं तांदूळ घालूया. तांदूळ मी या पाण्यामध्ये घालून घेतला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 10 मिनिटं तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. यामध्ये वारंवार चमचा फिरवायचा नाही. आणि बघा, 5 ते 7 मिनिटातच भात छान शिजला आहे. आपण तांदूळ आधी भिजवून ठेवले होते, त्यामुळे भात पटकन शिजतो आणि जास्त वेळ लागत नाही. भातातील संपूर्ण पाणी आटलं की गॅस बंद करायचा. यावर झाकण ठेवून साधारण 5 मिनिटं तसंच ठेवायचं. या वाफेमुळे उरलेला भातही छान शिजतो आणि कच्चा राहत नाही. कुकरची 1 शिट्टी झाली आहे. कुकर पूर्णपणे गार करून घेतला. एका शिट्टीतच डाळ छान शिजली आहे. आता या डाळीला फोडणी घालूया. डाळीला फोडणी घालण्यासाठी इथे मी गॅसवर एक स्टीलची कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 क्यूब बटर आणि 1 चमचा तेल घातला आहे. यामुळे डाळीला छान चव येते. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी तडतडली की 1 चमचा जिरा घालायचा आहे. जिरा छान फुलला की यामध्ये थोडं हिंग घालायचं आहे. डाळ खाल्ल्यानंतर काही लोकांना ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे डाळीला फोडणी देताना थोडं हिंग घातलं तर ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. नंतर यामध्ये 2 पाकळ्या लसूण किसून घातला आहे आणि कढीपत्ता घातला आहे. नंतर या फोडणीमध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्याही काही सेकंद परतून घेऊया. त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला पालक घालायचा आहे.
पालक तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. इथे आपण 1 वाटी बारीक चिरलेलं पालक घातलं आहे. पालक टोमॅटो काही सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं पालक छान शिजवून घेऊया. इथे आपण गॅस कमी केला आहे. कमी आचेवर पालक आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर झाकण काढून यामध्ये मसाले घालायचे. आवडीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडी जिरे पावडर. तेलामध्ये हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि शिजवलेली डाळ घालायची आहे. कुकरमध्ये थोडं पाणी घालून कुकर धुवून पाणीही यामध्ये घालायचं आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. साहित्याची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपण इथे 4 प्रकारच्या डाळी वापरल्या आहेत. तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ. त्यामुळे ही पालक डाळ अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनते. या सगळ्या डाळी एकत्र केल्यामुळे आपल्याला प्रोटीन, विटॅमिन्स, फायबर आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे ही पालक डाळ चविष्ट तर होतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. शेवटी यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आहे. पालक डाळ आपली तयार आहे. वरून तुम्हाला आवडत असेल तर बटर किंवा तूपही घालू शकता. वरणाला छान उकळी आली आहे. गॅस बंद करूया आणि आता सर्व करूया. सर्वप्रथम बाउलमध्ये भात काढून घेऊया. भात बघा किती छान एक एक दाणे मोकळे झाले आहे आणि सुटसुटीत झाला आहे. भात व्यवस्थित शिजला आहे, कच्चा राहिलेला नाही. या पद्धतीने तांदूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं तर भात चिकट होत नाही, तर अगदी मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो. आता डाळही काढून घेऊया. तर पहा टेक्स्चर किती भारी आला आहे. ही पालक डाळ तुम्ही एकदा नक्की करून बघा. चपातीसोबत किंवा भातासोबत ही अप्रतिम लागते. सिंपल पण भारी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हालाही पालक डाळ आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही डाळ तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट्स वेळेवर मिळतील. धन्यवाद.